नमस्कार, मी गणेशराव आणि तुम्ही पाहतात बीबीजी न्यूज तुमसर। आज आपण आलेले आहोत तुमसर तालुक्यातील डोंगरला आणि सीतेपार गावामध्ये, जिथे शेतकरी पाण्याची वाट बघत आहेत, परंतु अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अद्यापही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी आलेलं नाही। त्यामुळे कमीत कमी 100 ते 150 एकर शेती आजही उन्हाळी धान लावण्यासाठी वाट बघत आहे। शेतकऱ्यांनी बिजाई टाकलेली आहे। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे या स्थिती झालेली आहे। वाढत आहे, पाणी नाही आणि पाण्याची वाट पाहत आहेत। जवळपास या परिसरामध्ये एक नाला आहे, तुमसर आणि डोंगरलाकडून जो नाला आहे तो त्या नाल्याच्या बाजूला जवळपास 150 एकर शेती आहे। आणि या शेतातील शेतकऱ्यांनी त्यांना वाटलं पाणी येईल आणि म्हणून त्यांनी धान लावले। अनेकांनी उधारी घेऊ पाईपलाईन सुद्धा केलेली आहे। हेच नाही तर बिजाईसाठी पैसे नव्हते, त्यांनी उधार बिजाई आणून बिजाई टाकली, परंतु आतापर्यंत पाणी आलेलं नाही। शेतकऱ्यांनी 1.5 ते 2 लाख रुपये जमा केलेले आहे। 1-2 हजार रुपये इकडून तिकडून करून शेतकऱ्यांनी सरकारला पैसे दिले आहेत। अधिकारी म्हणतो आता मी पाणी देऊ शकत नाही। या शेतकऱ्यांनी करावे तरी काय करावे? एकीकडे अनेक शेतकऱ्यांनी भात रोवणी केली आहे। बघा त्यांचा खर्च एकरी जवळपास 10 ते 12 हजार रुपये रोवणी खर्च, खात खर्च असा मिळून जवळपास आतापर्यंत एकरी 25,000 रुपये खर्च झालेला आहे। आणि आज पाण्याची वाट पाहत आहेत, पण पाणी आलेला नाही। अधिकारी म्हणतो पैसे घेऊन घेतले अधिकाऱ्याने, परंतु अधिकारी म्हणतो मी पाणी घालू शकत नाही, माझ्याकडे तेवढा साठा नाही। मग पैसे का घेतले? तेव्हा या शेतकऱ्यांची दयनीय स्थिती आहे। या शेतकऱ्यांची काय स्थिती आहे त्या शेतकऱ्यांशी आपण पाहूया। मैं संतोष फूलचंद पटले डोंगरला। स्थानीय डोंगरला खेती में नाले के किनारे से जो खेती है उसका डिमांड हमने पानी से दिए है, मगर अभी तक हमारा डिमांड का पानी आया नहीं है। अभी तो वो साहब से बात करते तो कल छोड़ते परसों छोड़ते, करते करते 15 दिन हो गए। आज 15 दिन से हमको घुमा रहे हो और अभी तक उन्हें डिमांड पावती तक के नहीं दी है हमारे को, और 2 से 2.5 लाख रुपए डिमांड जमा भी कर दी है। मैं संतोष फूलचंद पटले डोंगरला। स्थानीय डोंगरला खेती में नाले के किनारे से जो खेती है उसका डिमांड हमने पानी से दिए है, मगर अभी तक हमारा डिमांड का पानी आया नहीं है। अभी तो वो साहब से बात करते तो कल छोड़ते परसों छोड़ते, करते करते 15 दिन हो गए। आज 15 दिन से हमको घुमा रहे हो और अभी तक उन्हें डिमांड पावती तक के नहीं दी है हमारे को, और 2 से 2.5 लाख रुपए डिमांड जमा भी कर दी है। मैं संतोष फूलचंद पटले डोंगरला। स्थानीय डोंगरला खेती में नाले के किनारे से जो खेती है उसका डिमांड हमने पानी से दिए है, मगर अभी तक हमारा डिमांड का पानी आया नहीं है। अभी तो वो साहब से बात करते तो कल छोड़ते परसों छोड़ते, करते करते 15 दिन हो गए। आज 15 दिन से हमको घुमा रहे हो और अभी तक उन्हें डिमांड पावती तक के नहीं दी है हमारे को, और 2 से 2.5 लाख रुपए डिमांड जमा भी कर दी है। फसल तो सूखने जा रही है, अब इसकी भरपाई का नुकसान कौन भर के देगा? ये जवाबदार अब आप। नाव राजू वासुदेव बनकर। आम्ही शेती पूर्ण 4 एकर शेती लावलो, बाकी पण पाणी येत नाही आहे। डिमांड बी भरला, पण आपल्याला गावचे लोक म्हणतात काय आज येईल उद्या येईल। आपण एकामेकाले पैसे जमा करून शनी पूर्ण पैसे जमा केला, पण पाणी येत नाही आजपर्यंत। लोकांचे धान वारून राहिले आहेत, माझा बी पण धान सुकून राहिला आहे, पराबी पण। आता याच्यानंतर बी धान होतील म्हणून हे काही गॅरंटी नाही। तर आम्हाला पाण्याची जरूरत आहे ना। आज कधी 8-4 दिवसात का 2 दिवसात पाणी नाही मिळाला तर आमचे धान होऊ शकत नाही आहेत। ते आम्हाला कास्तकारांना बहुत अडचण पडली आहे। या अडचणीबद्दल आम्हाला पाणी सोडण्यात यावे अशी हे काळजी घेऊन शनी कास्तकाराची मनकामना पूर्ण करा, समस्या हे पूर्ण करा, हे विनंती आहे माझी। विजय पटले, शेतकरी, राहणार डोंगरला। आजपर्यंत म्हणजे डिमांड आम्ही दिलेलं आहे, आम्हाला आजपर्यंत पाणी मिळालेलं नाही आहे। आणि ते म्हणत आहेत की आज येईल उद्या येईल। ज्या लोकांना आम्हाला पैसे दिले ते म्हणत आहे की आज सोडून राहिला, उद्या सोडून राहिला, भरपूर पाणी सोडून राहिला, पण पाणी येत नाही आमच्या नाल्याला। आम्ही आज रोवणं लावलेलं आहे, अजून बाकी आहे रोवणं लावलं, पण आजपर्यंत रोवणं वाढत आहे आणि त्या पैसे भरलेले आहेत, त्याच्या आम्हाला काही सबूत पण नाही आमच्याजवळ। आम्ही कुठं जायचं, कुठं का करायचं आम्हाला काही सुचत नाही। आणि आम्ही शेतकरी, पूर्ण शेतकरी आम्ही त्रस्त झालो आहोत।
तुम्ही पाहू शकता, एकीकडे शेतकऱ्यांनी अधिकाऱ्याला पैसे दिलेले आहेत आणि शेतकऱ्यांनी रोवलेलं आहे, तरी पण शेतकरी किती आतुरतेने पाण्याची वाट बघत आहे, परंतु शासनाच्या याकडे कुठलाही लक्ष नाही. ऐन वेळेवर पाणी न देणे म्हणजे जेवढा पैसा शेतीमध्ये लावतो पूर्णपणे नष्ट झालेला आहे. आता यांची दैनंदिन स्थिती आहे, म्हणून शेतकरी आत्महत्या करतो. तरी शासनाने लवकरात लवकर यांकडे लक्ष द्यावे आणि त्वरित या परिसरासाठी पाणी सोडावे अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे. यावर्षी आम्ही सर्व जिल्ह्याची परिस्थिती बघत आहोत का पिण्याच्या पाण्याची, गुरांच्या पाण्याची आणि धानाला पाणी म्हणजे रोवण्यापासूनची टंचाई दिसत आहे. तर आणि आता धानाच्या पीक निघायला म्हणजे सुरुवात झालेली आहे, रोवणे सुरू आहेत, काही रोवणे झालेले आहेत आणि उत्पन्न निघायला 2-2.5 महिने आणखीन वेळ आहे. तर अशा वेळेस पाण्याची टंचाई भासून राहिली तर आपण गुरांच्या पाणी कमी करू शकत नाही. जिथे मानव वस्ती आहे, गावं आहेत किंवा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तेही कमी करू शकत नाही. त्याच्या याच्यावर एकच उपाय आहे का आपल्या क्षेत्रात म्हणजे आपल्या क्षेत्राचा जर विचार केला तर आपल्या क्षेत्रात ही उन्हाळ्याची पीक पद्धती जी आहे बदलावी लागेल. तर आपल्याला धानाला पर्याय म्हणून याच्या मक्याच्या पीक घ्यावं लागेल, ज्याच्यामुळे आज धानाचं क्षेत्र जेवढं आहे त्याच्या 5 पटीने 6 पटीने किंवा पूर्ण क्षेत्र हा मक्याखाली आणता येईल ना. जर हा क्षेत्र जर मक्याखाली तुमसर मोहाडी विधानसभेचा आला तर 60,000 गुणिला 100 60,000 6 लाख 60 लाख क्विंटल मक्याच्या उत्पन्न तुमसर मोहाडी विधानसभेमध्ये होऊ शकते. आणि हा उत्पन्न जर झाला तरी ते 4-5 मोठे इथेनॉलचे प्लॅन्ट या ठिकाणी लागू शकतात. तर अशी रचना आपल्याला भविष्यात लवकरात लवकर करावं लागेल. आणि आता जी अडचण आलेली आहे तर डेप्टी इंजिनियर बावनथडीचे वाकलकर साहेब आले आहेत, सर्व शेतकरी बांधव बी जमलेले आहेत. यांच्यावर चर्चा करून या क्षेत्रातल्या पाण्याच्या समस्येवर कशी मात करता येईल याच्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.